दिसत नाही. आता हो दिसते. ओके. तर आता आपल्याला आहे ना नेक्स्ट टॉपिक घ्यायचा आहे ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री तुम्हाला फक्त आहे ना आला तर एकच प्रश्न येणार आहे. किती? एकच. आणि तो पण या टॉपिकवर येईल आणि अजून एक पुढचा चार्ट आहे, हे एक्सप्लेन झाल्यावर तो एक चार्ट घेईल. ओके. तर आता कन्सेप्ट, सगळ्यात पहिले ग्रीन केमिस्ट्री ही कोणी टर्म कॉइन केली असं जर आलं तर काय नाव आहे त्या सायंटिस्टचं? पाऊल टी. लक्षात ठेवायचं. ग्रीन केमिस्ट्री कोणी कॉइन केली? पाऊल टीनी. त्याच्यानंतर ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ माहिती आहे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ माहिती आहे का? सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे लक्षात ठेवायचं, फ्युचरचा विचार न करता काय करणे? चेंजेस करणे एन्व्हायरमेंट मध्ये. मग ते हार्मफुल असू नाहीतर युजफुल असू. जसं की जंगल तोड आत्ताची जनरेशन करते, बरोबर आहे. तर ते पुढच्या नेक्स्ट जनरेशनला त्याचे यूज आहे का त्याचा हार्म आहे याचा विचार केला का त्यांनी? नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे लक्षात ठेवायचं, नेक्स्ट जनरेशनचा विचार न करणे, फ्युचरचा विचार न करता. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. पहिलं प्रिन्सिपल आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट्स. दोन टाईपचे वेस्ट असतात, एक असतं डिग्रेडेबल आणि दुसरं असतं नॉन डिग्रेडेबल. लक्षात ठेवायचं, जे डिग्रेडेबल वेस्ट आहे ना त्याला काय केलं जातं? प्रिव्हेंट केलं जातं, त्याच्यापासून खत वगैरे बनवलं जातं, बरोबर. स्लरी बनवली जाते, म्हणजे त्याला डिकम्पोज केलं जातं थोडक्यात. आणि जे नॉन डिग्रेडेबल आहे त्याला काय केली जाते? रिसायकलिंग केली जाते. नेक्स्ट आहे ॲटम इकॉनॉमी. तुम्हाला आठवते का बोर्डाला ॲटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला आलता? अनुष्का, ॲटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला आलता ना बोर्डाला? हो. सांग बरं मग कोणता? Formula mass of mean sum of masses react in rate. असे होतं. इंटू काय होतं? इंटू 100. लक्षात ठेवा. पुढे आहे लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. असे पूर्वी काही केमिकल्स होते त्याच्याने काय व्हायचं? हार्म व्हायचं. जसं की शेतकऱ्यांना पहिले काय वापरायचे? पूर्वी शेतकरी शेतात एक पावडर टाकायचे, ती कोणती होती माहिती का? आणि आता कोणती टाकतात ती माहिती आहे का? आता टाकतात ते BHC टाकतात. पूर्वी काय टाकायचे सांगा? फुल फॉर्म? BHC चा फुल फॉर्म लक्षात ठेवा, बेन्झीन हेक्साक्लोराइड. पूर्वी शेतकरी शेतामध्ये DDT ची पावडर वापरायचे, पण काय झालं? त्या पावडरनी शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागला. अस्थमा, स्किन कॅन्सर्स, स्किनशी रिलेटेड आजार, रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड आजार व्हायला लागले त्यांना.
मग ती पावडर जी आहे ती काय झाली इंडियामध्ये बॅन झाली आणि त्याच्याऐवजी BHC वापरते, बेन्झीन हेक्झॅक्लोराइड वापरते आता. त्याची फवारणी करतात आता डायरेक्टली. पूर्वी अशी पावडर रानात टाकायची, आता काय करते फवारणी करते. म्हणजेच काय लेस हजार्ड केमिकल काय काय केले त्यांनी सिंथेसाइज केलेले. नंतर ना डिझायनिंग सेफ केमिकल्स. मी आता तुम्हाला सांगितलं काय केमिकल्स होते ते हार्मफुल होते, मग काय केले त्यांनी सेफ केमिकल्स तयार केले. यूज सेफ सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. तुम्हाला माहिती वॉटर इट इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. मग त्यांनी काय केलं काही असे सॉल्वंट वापरले की ते काय होते आपल्यासाठी सेफ होते. नेक्स्ट आहे डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. एनर्जी इफिशियन्सी माहिती काय आहे? सांगा बरं कोणीतरी. एनर्जी इफिशियन्सी एनर्जी इफिशियन्सी म्हणजे लक्षात ठेवायचं प्रोडक्ट एखादा प्रोड्यूस करण्यासाठी कमीत कमी एनर्जी वापरून प्रोडक्ट तयार करणे, दॅट इज एनर्जी इफिशियन्सी. कमीत कमी एनर्जी वापरून प्रोडक्ट तयार करणे म्हणजे एनर्जी इफिशियन्सी. मिनिमायझिंग वेस्ट. बरोबर आहे सार्थक. मिनिमायझिंग वेस्ट तू काय म्हटलास? इट इज द रेशो ऑफ युजफुल एनर्जी आउटपुट टू एनर्जी इनपुट, फोकसिंग ऑन मिनिमायझिंग वेस्ट. बरोबर आहे. सोप्या भाषेत लक्षात ठेवा लेस एनर्जी वापरून जास्तीत जास्त काय करणे प्रोडक्ट फॉर्म करणे मिनिमम एनर्जी वापरून. नेक्स्ट आहे रिन्युएबल फीड स्टॉक. रिन्युएबल म्हणजे काय? अनुष्का सांग रिन्युएबल. अनुष्का रिन्युएबल म्हणजे लक्षात ठेवा जसं की ऑर्गॅनिक रॉ मटेरियल काय काय असतं बायोमास, ऍग्रिकल्चर वेस्ट म्हणजे शेणखत वगैरे, त्याच्यानंतर व्हेजिटेबल ऑइल्स, हे सगळं जे आहे ना ते रिप्लेस केलं जातं फॉसिल्सच्या स्वरूपात. यूज केमिकल विच आर मेड फॉर रिन्युएबल सोर्सेस रॅदर अदर्स. ठीक आहे. सोप्या भाषेत लक्षात ठेवा ना की ऑर्गॅनिक रॉ मटेरियल्स असतात, बायोमास असू शकतं, ॲग्रिकल्चरल वेस्ट असू शकतं किंवा व्हेजिटेबल ऑइल्स असू शकतं. त्यालाच आपण काय म्हणतो रिन्युएबल फीड स्टॉक म्हणतो. जसं की ॲग्रिकल्चरल रेसिड्यूज लक्षात ठेवायचे सगळ्यात सोपा. ॲग्रिकल्चरल रेसिड्यूज. नेक्स्ट आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्स. रिड्यूस डेरिव्हेटिव्स. रिड्यूस डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय? Steps. काय म्हटली? Minimizations of steps. बरोबर.
मिनिमायझेशन किंवा एलिमिनेशन. ठीक आहे. रिड्यूस डेरिव्हेटिव्हचा अर्थ लक्षात ठेवा. एक तर एखादी गोष्ट मिनिमाइज करणे किंवा तिला एलिमिनेट करून टाकणे, रिमूव्ह करून टाकणे. हा, नेक्स्ट आहे नॅनो सायन्स. नॅनो म्हणजे काय? स्टडी ऑफ नॅनो पार्टिकल्स. नॅनो सायन्स मध्ये पण काय केलं जातो? स्टडी ऑफ नॅनो पार्टिकल्स. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ऍप्लिकेशन्स स्टडी केले जातात किंवा स्ट्रक्चर पण स्टडी केलं जातं नॅनो पार्टिकल्स. त्याची साईज सुद्धा काय केली जाते? स्टडी केली जाते. नेक्स्ट आहे नॅनो. नॅनो म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, ड्वार्फ, व्हेरी स्मॉल, आणि ते नॉट सीन बाय आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. दॅट इज नॅनो. नॅनो मटेरियलची रेंज काय असते मग? 1 to 100 नॅनोमीटर. ठीक आहे. आता काही तुम्हाला काय करतील, पेपरला तुम्हाला काय देतील, काही नॅनो टेक्निक देतील किंवा त्याचं शॉर्ट फॉर्म देतील आणि त्याचा फुल फॉर्म विचारतील. दरवर्षी येतं, म्हणजे येतच आहे एक, या 5 मधले एक येतच. तर तुम्हाला त्याचा शॉर्टकट दिलेला असेल, फुल फॉर्म तुम्हाला काय करायचं असेल त्याचा लिहायचा असेल. हा, तर पहिला आहे बघा नॅनो. पहिले आहे नेम द टेक्निक मधलं UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. तुम्ही सर्वांनी तुमच्या कॉलेजमध्ये स्पेक्ट्रोमीटर पाहिलेलं आहे का? त्याच्यामध्ये विजिबल आणि इनविजिबल दोन्ही रे काय केले जातात? काउंट केले जातात, किंवा आपण म्हणू शकतो त्याची रेंज काउंट केली जाते. नाही, स्पेक्ट्रोमीटर आहे एक चौकोनी बॉक्स असतो, लक्षात ठेवा, आणि त्याला एक ओपनिंग असते छोटीशी, त्याच्यामध्ये आपलं सोल्युशन जे आहे ना ते ठेवायचं असतं, आणि जी ट्यूब असते ती ट्रान्सपरंट असते काचेची, त्याच्यात तुम्हाला जे सोल्युशन दिले ते ठेवायचं, आणि नंतर काय करायचं, ते विजिबल आहे का इनविजिबल आहे ते सिलेक्ट करायचं, आणि मग ते दाखवतो तुम्हाला रेंज, की ते किती रेंज मध्ये आहे, किती नॅनो मटेरियल्स, म्हणजे किती कलर आहेत त्याच्यात, काय फॉर्म आहे, सगळं काही एक्सप्लेन करतं ते. हा, तर बघा UV विजिबल स्पेक्ट्रो फोटोमीटर, लक्षात ठेवा, विजिबल स्पेक्ट्रो फोटोमीटर आहे, आणि ते काय करतात, त्याचा उपयोग काय आहे? कन्फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स. नॅनो पार्टिकल कन्फर्म करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे एक्स रे डिफ्रॅक्शन, त्याला XRD पण म्हणतात. फुल फॉर्म काय त्याचा? एक्स रे डिफ्रॅक्शन, लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर त्याच्याने काय फाइंड आउट होतं? पार्टिकल साईज आणि कन्स्ट्रक्शन पार्टिकल्स. हा, त्याच्यानंतर ना स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, त्याचा तुम्हाला नक्कीच शॉर्ट फॉर्म देतील आणि फुल फॉर्म विचारतील. SEM म्हणजे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्याचा उपयोग कायसाठी होतो? स्ट्रक्चर ऑफ सरफेस एरिया ऑफ मटेरियल्स, जे पण तुमचे मटेरियल्स आहेत ना त्याचं स्ट्रक्चर फाइंड आउट करण्यासाठी, किंवा त्यांनी किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा काय होतो? उपयोग होतो. त्याच्यानंतर पुढचं आहे ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, त्याचा फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म काय आहे? TEM. TEM म्हणजे ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तो काय करतो? पार्टिकल्सची साईज काउंट करतो. पुढचा आहे FTIR. FTIR म्हणजे काय? फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. हे येऊ शकता यावर्षी, लक्षात ठेवा. फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, शॉर्टकट FTIR.
काम काय त्याचं? ऍब्झॉर्प्शन बाय फंक्शनल ग्रुप किंवा बाइंडिंग नेचर बघणं. आता मी इथं काय केलते, काल 2 फंक्शनल ग्रुप लिहिले होते. 1, 2, 3 आणि OH 4 फंक्शन ग्रुप लिहिले तिथे मी. कोणाचं नाव काय काय सांगता येईल? RC डबल बॉन्ड OR म्हणजेच कोण येतो? कीटोन. HC डबल बॉन्ड OR म्हणजे काय? अल्डिहाइड. बरोबर आहे? आणि OH म्हणजे काय? तर अल्कोहोल पण असतं आणि ऍसिड सुद्धा ग्रुप असतो, लक्षात ठेवा. ऍसिड नाही, सॉरी अल्कोहोल पण आहे आणि फिनॉल ग्रुप पण आहे. ऍसिडच आलं चुकून. तर OH ग्रुप म्हणजे काय? अल्कोहोल. लक्षात ठेवायचं. मग हे काय झाले? फंक्शनल ग्रुप झाले. मग FTIR काय करतं? ऍब्झॉर्प्शन बाय फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप काय करतं? ते ऍब्झॉर्प्शन करतं थोडक्यात. ते फंक्शनल ग्रुप एक्सप्लेन करतं, सांगतं. एकदम छोटासा हा धडा होता. याच्यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? असेल तर विचारा, काही प्रॉब्लेम नाही. प्राची समजलंय? हो मॅम. अनुष्का? हो मॅम. सार्थक? संस्कृती? ऋतुजा? संगीता? हो. ओके ओके. आता ह्या धड्यावरती फक्त ही एक नाही तर आला तर चुकून 2 येतील, पण माझ्या मते एकच येईल प्रश्न. एकदम छोटा धडा होता. ग्रीन केमिस्ट्री. आता मला सांगा, केमिस्ट्रीचे आपले किती झाले धडे एकूण? 5. 5 झालेत ना? आजचं धरून 5 झाले का? हो हो मॅम. मॅम. ओके.